कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणूक निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या युतीच्या पॅनलच्या प्रचार सभेसाठी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रहमतपूर येथे उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले। नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून रहमतपूरच्या विकासासाठी गेल्या 2-2.5 वर्षात 21,72,00,000चा निधी उपलब्ध करून दिला आहे। पालकमंत्री म्हणून मी वासुदेव माने यांना मागेल तेवढा निधी दिला आहे। रहमतपूरच्या विकासाचा रोडमॅप तयार करा। राज्य सरकार रहमतपूरच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडून देणार नाही। फक्त रहमतपूरची पालिका शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात द्या, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले। यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य वासुदेव माने, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, अविनाश माने, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदना माने, काँग्रेसचे युवा नेते धैर्यशील सुपले, सर्व उमेदवार आदी मान्यवर उपस्थित आज ही नगरपालिकेची निवडणूक सार्वत्रिक 2025 ची आपण लढवत असताना रहमतपूर नगरीचा, रहमतपूर शहराचा विकास आणि या गावामध्ये असणाऱ्या मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून, विशेषतः नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्या प्रामुख्याने येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात सौभाग्यवती नंदाताई माने यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे। रहमतपूरकरांना माहिती आहे, आमचा आणि सुनील मानेंचा परिचय होता, पण घरोबा राजकीय आत्ता झाला। तसा आमचा घरोबा वासू काकांचं आणि आमचं जुनं नातं आहे। त्यामुळे वासुदेव काकांना माहिती आहे, निधी मी 2.5 वर्षात 3 वर्षात पालकमंत्री असताना त्यांनी जेवढा मागितला ह्या रहमतपूरसाठी, काका दिला का नाही? जेवढा त्यांनी मागितला तेवढा निधी या नगरपालिकेच्या कामासाठी म्हणून पालकमंत्री या नात्यानं मी दिला आणि नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला। आम्ही कधी हे बघितलं नाही नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे, वासुदेव काकांच्या बरोबर किती नगरसेवक आहेत, पण आपला पक्षाचा एक निष्ठावान सहकारी त्या ठिकाणी काम करतोय आणि त्याच्या गावच्या, त्याच्या नगरीच्या, त्याच्या शहराच्या विकासासाठी आपल्या मंत्रिपदाचा, आपल्या पालकमंत्रीपदाचा त्या ठिकाणी आपल्याला जर काय हातभार लावता आला तर ती खरी पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्याला ताकद देण्याची पद्धत आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला हेच शिकवलंय की तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, आणखीन मोठ्या पदावर जा, पण त्या पदावर तुम्हाला नेऊन बसवणारा कोण आहे? तर समोर बसणारे तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात। आणि तुम्ही कुठल्याही मोठ्या पदावर गेला तरी त्या कार्यकर्त्याला विसरू नका, त्याला पहिल्यांदा ताकद द्या। आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुनील राव गेली 3 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, आमचे मित्रपक्ष आहेत आघाडी युतीमधले, त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी केला। मला रहमतपूरमध्ये आवर्जून सांगायचंय, मी म्हणतो वासुदेव काकांची, आमच्या पक्षाची ताकद कमी प्रमाणात असेल, इथं मोठ्या प्रमाणात नसेल, पण सारखी धडपड आपल्या पक्षाच्या माध्यमातून, आपल्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून या रहमतपूरमध्ये विकासाची कामं झाली पाहिजे। आणि जवळपास मला आता या ठिकाणी आकडा सांगितला, 21,72,00,000 रुपयांच्या वेगवेगळ्या योजनांचा निधी आपण रहमतपूर शहराला या ठिकाणी दिला। मला आता वासुदेव काका आणि सुनील रावला सांगायचे, आदरणीय शिंदे साहेबांना मी सांगितलं की साहेब, कराडच्या सभेला मी तुमच्या बरोबर आलो तर मला रहमतपूरला पोचायला उशीर होईल, मी तुमची कराडची सभा संपता पोचतो, पण मला आधी रहमतपूरला जायची परवानगी द्या। मला म्हटले तुम्ही जरूर तिथं जावा। आणि मी साहेबांना हेही सांगितलं की साहेब, रहमतपूरमध्ये आणि कराडमध्ये या 2च ठिकाणी जिल्ह्यातल्या 2 पक्षांची, महायुतीतल्या 3 पैकी 2 पक्षांची म्हणलं आमची युती झाली आहे। रहमतपूरमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि कराडमध्ये आदरणीय
अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आमची युती केल्या, पण तिसरा जो पक्ष आहे युतीतला त्यांनी इतर ठिकाणी कुठंच कोणाला विचारात घेतलेलं आहे. तुम्हाला घेतलं का नाही मला माहित नाही, इतर ठिकाणी कुठं जिल्ह्यात रहमतपूर सोडून. त्यामुळं ठीक आहे, आता त्यावेळच्या राजकीय गोष्टी आता इथं बोलायच्या नाहीत, पण शेवटी काल आदरणीय अजितदादा या ठिकाणी येऊन गेले. मला कळालं आदरणीय अजितदादांची सुद्धा काम करण्याची पद्धत, ते कधी गट बघत नाहीत, कधी पक्ष बघत नाहीत, कधी आपला तुपला बघत नाहीत. मी माझा अनुभव सांगतो. मी सुद्धा 2004 ते 2009 आमदार या ठिकाणी असताना आदरणीय अजितदादा आणि मी वेगळ्या पक्षात होतो. मी शिवसेनेचा आमदार होतो, दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. पण जेव्हा जेव्हा विधानसभा मतदारसंघातल्या विकास कामांच्यासाठी जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी कधी हे पाहिलं नाही की पाटणमध्ये शंभूराज देसाई आमदार झालाय, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणसाला पाडून तो निवडून आलाय, मग त्याची कामं कशी करायची असा विचार माने सुनीलराव कधी अजितदादांनी केला नाही. त्याने आम्ही आमदार असताना, ते मंत्री असताना भरभरून मदत विकास कामांसाठी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलेली आहे. आज मला समाधान आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालचा आणि आपली शिवसेना कराडमध्ये आपण एकत्र आहोत, रहमतपूरमध्ये आपण एकत्र आहोत आणि निश्चितपणे एक वेगळी ताकद, एक वेगळी शक्ती विकास कामांच्यासाठी या माध्यमातून आपल्याला या रहमतपूरमध्ये या ठिकाणी विकास आपल्याला या ठिकाणी करून दाखवायचा आहे. रहमतपूरचे अनेक प्रश्न आहेत. बऱ्याच वेळा काका मला तुम्ही सांगत होता, मगाशी बोलता राहिलो जेव्हा आदरणीय शिंदे साहेबांनी मी सांगितलं रहमतपूरला जातोय, मला म्हटले त्या ठिकाणी जरूर माझा एक निरोप द्या. की रहमतपूरकरांना म्हणले विश्वासानं सांगा की नगरपालिकेची सत्ता ही या ठिकाणी आपल्या या ज्या युतीच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय त्या माध्यमातून आपलं पॅनेल निवडून आल्यानंतर नगर विकास विभागाच्या माध्यमातून जो प्रस्ताव तुमच्याकडनं माझ्याकडे येईल तो प्रत्येक प्रस्ताव नगर विकास मंत्री म्हणून मी तुम्हाला मान्य करून देईल. निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही. 5 वर्षात रहमतपूर नगरीचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलून आपण या ठिकाणी टाकू. आता आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची जोडी विकास कामासाठी रहमतपूरकरांच्या मागा असल्यावर आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मी असल्यावर तुम्हाला कुणालाच कसलीच चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही. मी आज या व्यासपीठावरनं शब्द देतो की निश्चितपणे आपण 5 वर्षांमध्ये जो काय 5 वर्षाचा आराखडा तुम्ही तयार केला असेल, 25, 26, 27, 27, 28 प्रत्येक वर्षामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून कोणते कामं या ठिकाणी करायची, राज्य सरकारच्या नगर विकास विभागातनं काय करायचे, जिल्हा नियोजन समितीमधनं काय करायचे, नगर उत्थानमधनं या ठिकाणी काय करायचे आणि केंद्राच्या सुद्धा वेगवेगळ्या योजनांमधनं कुठल्या योजना, कुठली कामं नगर परिषद आपल्या रहमतपूरसाठी या ठिकाणी आपल्याला आणायची, हा आराखडा एक रोडमॅप या नगरपालिकेच्या क्षेत्रातला या ठिकाणी आपण तयार करा. मी आज शब्द देतो आपल्याला, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला विश्वासानं सांगतो, आदरणीय शिंदे साहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार या गावच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी देतो. चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. आपण विकासाचं विजन घेऊन समोर जायचं. आपल्याला कोणावर टीका करायची नाही, आपल्याला कोणाचं उणं काढायचं नाही, आपल्याला कोणाला दुसऱ्या द्यायच्या नाहीत. आम्ही गावासाठी काय करणार आहोत, आम्ही गावाला पुढच्या 5 वर्षात काय देणार आहोत, गावाच्या अपेक्षा आमच्याकडनं काय आहेत आणि त्या अपेक्षा येणाऱ्या 5 वर्षात आम्ही कशा पूर्ण करणार आहोत, या मुद्द्यावरती ह्या निवडणुकीला मतदारांच्या पर्यंत या ठिकाणी आपल्याला जायचंय. आज मोठ्या संख्येनं माय माऊली माझ्या लाडक्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला माझ्या लाडक्या बहिणीनं सुद्धा एका गोष्टीची आठवण करून द्यायची. निवडणुकीच्या विधानसभेच्या अगोदर एक धाडसी निर्णय महाराष्ट्रातल्या सरकारनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, कुणालाच वाटलं नव्हतं की ही योजना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणली जाईल. देशातलं पहिलं राज्य होतं की प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला देणारं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं होतं. सगळ्या माझ्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याला 1500 रुपये देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आज वर्षाला 40,000 कोटी रुपये केवळ माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींच्यासाठी आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. का केलं?
त्या माझ्या महिलेला सुद्धा, माझ्या भगिनीने सुद्धा तिच्या घराचा कारभार चालवताना तिचा सुद्धा फुल न फुलाची पाकळी, खारोटीचा वाटा त्या संसारामध्ये असला पाहिजे. तिलाही मानानं जगता आलं पाहिजे, तिलाही मानानं सन्मानानं घरामध्ये राहता आलं पाहिजे. यासाठी त्या माझ्या माय माऊली माता भगिनीला 1,500 का होईना फुल न फुलाची पाकळी आजपर्यंत कुणी केलं नाही. आजपर्यंत पोट्याला भरून महिलांची मतं प्रत्येकाने घेतली, पण त्या महिलांना कधी भाऊबीज देण्याचं काम कुठल्या सरकारनं केलं नाही. कधी या ठिकाणी रक्षाबंधनची ओवाळणी देण्याचं काम कुणी केलं नाही. ते जर कुणी केलं असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झालं. आणि त्याच माध्यमातून आज महिलांनी मोठ्या संख्येनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सुद्धा तुम्हाला आग्रह आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला ज्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र येऊन त्या नेतृत्वाखालच्या सगळ्या उमेदवारांना, केवळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असणारे आपले सगळे उमेदवार, या सगळ्या उमेदवारांना आपण त्यांच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं आपण या ठिकाणी विजय करावं, हा आग्रह, ही विनंती करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. रहिमतपूरकरांचं तसं माझं जुनं नातं आहे. बऱ्याच वेळा ह्या गावामध्ये मी आलेलो आहे. मागं सुद्धा 1-2 वेळा नगरपालिकेच्या निवडणुकीलाच मला वाटतं याच भागात कुठंतरी मी एकदा सभेला नेहरवाडीला या ठिकाणी मला बोलवलं होतं. त्यावेळी सुद्धा मी आलेलो होतो. ह्या गावचे आपले वासुदेव काकांच्या माध्यमातून सुनीलरावचे असतील, सगळ्यांचे आमचे तशी मित्रत्वाचं नातं जुनच आहे. पण आज राजकीय भाषण तेवढ्यासाठीच या ठिकाणी मी आपल्याला आग्रह करतोय, पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतोय की निश्चितपणे आमच्यावरती विश्वास ठेवा. आमच्यावरती विश्वास ठेवून हे पॅनेल या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी आपण विजय करावं, एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. विश्वास आपल्याला देतो की दिलेला एक शब्द, आजच्या सभेत बोललेला एक शब्द हा निश्चितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. तशाच पद्धतीने आपण सुद्धा 2 तारखेच्या मतदानात माझ्या या सर्व उमेदवारांना, आमच्या सहकारी उमेदवारांना मतदान रूपानं आपला आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं, एवढीच विनंती करतो. आणि वेळेअभावी पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे जास्त मोठं भाषण न करता थांबतो. असंच आपलं प्रेम सदैव आमच्या सगळ्यांच्या पाठीची कायम ठेवा, एवढी विनंती करतो. केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.